नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात मिनी व्लॉगपासून करते. कारण की 2-3 दिवस झाले ना मी यूट्यूबवरती व्हिडिओ काही अपलोड नाही करत. पंजाबमध्ये दिवसेंदिवस थंडी खूप वाढायला लागले, त्याच्यामुळे काम करायची इच्छा काही होत नाही. आता सुरुवात केली बाबूपासून. तसं मी सकाळी टिफिन वगैरे बनवून दिला रुद्राला. त्याच्यामध्ये मेथी खस्ता पुरी बनवली होती. म्हटलं त्याची वेगळी रेसिपी ना चॅनलवरती अपलोड करावी, कारण की मी फर्स्ट टाईम मेथी खस्ता पुरी बनवलेली आणि खूप छान झालेली. मुलांना मेथीची भाजी बिलकुल आवडत नाही, म्हणून अशा वेगवेगळ्या रेसिपी बनवून टिफिनला दिल्या ना की मुलं आवडीने खातात. आता दुपारच्या जेवणाची तयारी. तर इथे पालकचं वरण मला बनवायचं होतं. पालक स्वच्छ धुवून घेतली, कट करून घेतली. तुरीची डाळ, मुगाची डाळ दोन्ही डाळ मिक्स करून घेतल्या आणि शेंगदाणे घालायचे. पालकच्या वरणमध्ये शेंगदाणे खूप छान लागतात. टोमॅटो घातलं थोडंसं आणि एक मिरची कट करून घातली. आता हे 3 शिट्ट्या होतोपर्यंत शिजवून घेते. आणि भाजी बनवायची होती मला मटर फ्लावर बटाट्याची. तर ते सुद्धा आता दाणे काढून घेते, मटरचे फ्लावर कट करून घेते. आणि तसंही ना आज मी बिझी होते, कारण की आज मिस्टर माझे जाणार होते गावी. रात्री ट्रेन आहे, त्याच्यामुळे त्यांची पॅकिंग वगैरे सुद्धा करायची होती आणि टिफिनसुद्धा वेगळा बनवायचा होता. 2 दिवसाच्या ट्रेनच्या प्रवासामध्ये काहीतरी खायलासुद्धा बनवायचं होतं. आता सात्विक इथे माझा छान खेळतोय, त्याचा मला काहीच त्रास नाही आहे, छान खेळत असतो. कोणतीही वस्तू घेतली ना की ती गाडी समजून खेळतो, त्याला गाड्यांची खूप आवड आहे. आता इथे डाळ छान शिजली आणि फोडणी देऊन घेते. तर पालकच्या डाळला ना लसूण जास्त घालायची, जिरं, मोहरी, कढीपत्ता असेल तर तो, आणि त्याची फोडणी ना खूप छान लागते पालकच्या वरणला. तर एकदा नक्की करून बघा. जास्त पाणीसुद्धा नाही घालायचं, अशी जाडसर डाळ ठेवायची, टेस्टी लागते. चला, दुपारचा स्वयंपाक होतोय ना, तर मी तुम्हाला सांगते की 2 दिवसाच्या ट्रेनच्या प्रवासासाठी आधीमध्ये खायला मी काय बनवून देणार आहे. आता थंडीचे दिवस आहे, तर म्हटलं की थंडीमध्ये शरीर चांगलं गरम राहण्यासाठी तीळ गुळाची करंजी बनवून देणार आहे. ते सुद्धा ना मी फर्स्ट टाईम बनवते, ह्याच्या आधी मी कधी काही बनवली नव्हती. तर छान तर झाली होती, पण मी शूट नाही केलं, कारण का अशी कोणती कामं काढली ना की माझा बाबू रडत असतो. त्याच्यामुळे त्याला फोन लावून दिला आणि त्या करंज्या वगैरे मी रात्री बनवून घेतला. तर असो, नेक्स्ट टाईम मी कधी शूट करेल ना त्यावेळेस अपलोड करेल. आणि आता इथे मटर फ्लावर बटाट्याची भाजी बनवून घेते. मेथीचे लाडू ह्यावेळेस मी 2 वेळा बनवलेले, त्याची रेसिपीसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केले. ते सुद्धा ट्रेनमध्ये त्यांना खायला देणार आहेत, कारण की माझ्या घरामध्ये मेथीचे लाडू सर्वांना आवडतात. आता ही ते सकाळी खस्तापुरी बनवली होती ना, त्याचंच पीठ राहिलेलं, तर पराठे बनवून घेतले. आणि आजचा दिवस खूप खूप बिझी होता. तर इथे हे करंज्या बनवून घेतल्या, जास्त नाही, थोड्याशा. छान झालेला. आता डब्यामध्ये त्यांना भरून देते. तर असा दिवस आमचा गेला. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. भेटू अशा मिनी व्लॉगमध्ये नेक्स्ट टाईम.